नमस्कार. संगम स्पर्धा परीक्षा केंद्रामध्ये आपले पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. फर्स्ट ऑफ ऑल सर्वात प्रथम जे मला बोलायचं म्हणजे ते आहे एक सॉर्ट ऑफ म्हणजे जनरली लोक करत नाही, त्यांना थोडं डिसरिस्पेक्टफुल वाटतं स्वतःबद्दल, बट सॉर्ट ऑफ अपोलॉजी म्हणजे सॉरी म्हणू शकतो आपण त्याला, की मुलांपर्यंत हा मेसेज गेला की मी म्हणालो की एप्रिलमध्ये होणारच नाही एक्झाम. ठीक आहे, माझं एक प्रेडिक्शन होतं की एप्रिलमध्ये होणारच नाही एक्झाम, आणि जस्ट बिकॉज द रिझन बिईंग बॉम्बे हायकोर्टने अजून काही हालचाल केलेली नाही आहे, आणि एप्रिलमध्ये जर नाही झाली तर डायरेक्टली जूनमध्ये होईल, म्हणजेच मेमध्ये सुट्ट्या असतात. ठीक आहे, हे मी सांगितलं होतं फर्स्ट ऑफ ऑल. आणि जो तो फोटो फिरत होता वगैरे वगैरे की 26 एप्रिललाच होणार वगैरे वगैरे, ठीक आहे, त्यावर मी बिलीव्ह केलं नाही. मी अजूनही अशा गोष्टीवर बिलीव्ह करत नाही मित्रांनो. मी आजही हे सांगतोय की तुमची एक्झाम 26 एप्रिलला किंवा एप्रिल महिन्यात होईल. त्याचं रिझन हे आहे की मेमध्ये आपल्या मार्चमध्ये ह्या महिन्यात त्यांनी लिस्ट टाकलेली आहे, म्हणूनच एक कळालं. ऑफिशियल जे असतं त्यावरतीच जनरली बिलीफ ठेवायला पाहिजे. चला, तर बाकी त्या सगळ्या गोष्टी झाल्या. एप्रिलमध्ये जनरली एक्झाम होऊ शकते, एप्रिल एंड हे फायनल आहे. थोडाफार बदल होऊ शकतो, बट एप्रिल इज आता सध्या तुम्ही एप्रिल कन्सिडर करून चला. मग त्यानंतर सेकंड गोष्ट सांगायची म्हणजे आता स्ट्रॅटर्जी काय असली पाहिजे. ओके, हा जनरली हा सेशन हा आहे की लास्ट 30 डेज स्ट्रॅटर्जी तुमची काय असली पाहिजे हे आपल्याला डिस्कस करायचं आहे आता. आणि स्ट्रॅटर्जी हे वायरली डिस्कस करण्यापेक्षा आपण एक थोडं ऑर्गनाइज्ड प्रकारे केली तरी चालेल. ज्यांनी रॅपिड रिव्हिजन, फुल रॅपिड रिव्हिजन किंवा सब्जेक्ट वाईज रॅपिड रिव्हिजन किंवा हे जॉईन केलेलं आहे, त्यांना ह्या स्ट्रॅटेजीची गरज नाही आहे. आपण त्यांच्याकडनं प्रॉपरली प्रिपेअर करून घेऊयात. ओके, बट ज्यांनी रॅपिड रिव्हिजन कोर्स जॉईन केलेला नाही आहे त्यांच्यासाठी हे सेशन आहेत. सेकंड थिंग, ज्यांच्या कंप्लेंट्स आहेत की रॅपिड रिव्हिजनमध्ये नोट्स नाही मिळत आहे, तर त्यांना पुन्हा एकदा सांगतो, माझ्या प्रिय मित्रांनो, 1 महिना बाकी आहे. मी नोट्स तुम्हाला देऊन मिसगायडन्स होईल, मिसगाईड करतोय असं होईल. 1 महिना अगोदर कुणीच सिरियस मुलगा नवीन नोट्स वाचत नाही. जर तुम्हाला नवीन नोट्सची गरज आहे तर समजून घ्या तुम्ही प्रिपेअर्ड नाही आहे एक्झामसाठी. ठीक आहे, ज्यांनी फाउंडेशनचा कोर्स जॉईन केला त्यांना नोट्स दिल्यात, मला काहीच नाही हो. एका फोल्डरमध्ये नोट्स पडल्या, कॉपी करायच्या आणि पेस्ट करायच्या, तुम्हाला द्यायच्या आहे, दॅट्स इट. काहीच नाही अवघड त्यामध्ये. काही ना मला खर्च लागतो, तो ऑलरेडी लागून गेलेला आहे. बट तुम्हाला देऊन ते मिसगाईड करायचं. 200-300 पानाचं मी तुम्हाला मराठीच्या सरांनी जे आत्ता बोललेत रॅपिड रिव्हिजनमध्ये ते लेक्चर्स पाहिजे, ते जर दिले मी तुम्हाला तर काय उपयोग नाही आहे त्याचा, है ना. ते वाचणंही होणार नाही. 10 मार्काचं मराठी आहे. आज सगळं प्रॉपरली डिस्कस करूया आपण. कम्प्युटरच्या नोट्स देतो मी, आजच टाकून देतो. लेक्चर अजून सुरुवात झालेली नाही आहे रॅपिड रिव्हिजनच्या कम्प्युटरची. ती सोमवारी लेक्चर स्टार्ट होणार आहे. 6 ते 7 लेक्चर्स होतील. नोट्स फाउंडेशनच्या पूर्ण मिळतील तुम्हाला. ठीक आहे, आय होप दिस इज फाईन नाव. नंतर मॅथ्सच्या आणि रिजनिंगच्या ॲज इन नोट्स काहीही नसतात, त्या टेस्टमध्ये प्रॅक्टिस करून तुम्ही सोडवायला पाहिजे. त्यानंतर राहिलं इंग्लिश. तर इंग्लिश ग्रामरच्या आपल्याकडे हँड रिटन क्लास नोट्स आहेत, बट अगेन दॅट आर नॉट इम्पॉर्टंट फॉर यू गाईज. त्या परत पुन्हा एकदा तुम्ही कुठल्याही सरांचा, एखाद्या टीचरचा किंवा कुठला क्लास केला असेल तर तुमचं मेजर काम काय आहे की टीचर काय शिकवतो आहे रॅपिड रिव्हिजनमध्ये, ओके, आणि तो चॅप्टर तुम्ही टिक करत चला त्या बुकमध्ये किंवा त्या नोट्समध्ये, आणि तेवढेच चॅप्टर वाचा. आता सध्या तेवढाच वेळ आहे. आता सध्या बघूया आपण सध्याला की स्ट्रॅटर्जी कशी असली पाहिजे आपली. तर सगळ्यात पहिले तुमचा मेजर फोकस असला पाहिजे ह्या 3 विषयांवरती. ठीक आहे, हे तिन्ही पण विषय जे आहे 20 मार्क्ससाठी आहे. 20 मार्क्स 20 गुणांसाठी आहे. सर्वात प्रथम येतो गणित, मग येते बुद्धिमत्ता, मग इंग्रजी, आणि हे तिन्ही पण विषय 20-20-20 सबस्टॅन्शियल विषय आहेत. तुम्हाला सगळ्यात सर्वप्रथम काय करायचं आहे की फॉर इन्स्टन्स काउंट करायचे आता दिवस किती बाकी आहे एक्झामला. ठीक आहे, 17 आणि पुढचे 26 असं धरा. तर एक स्ट्रॅटर्जी बनवा 17 दिवसांची, एक बनवा 26मधनं 13 दिवसांची, दुसरी बनवा 26मधनं 13 दिवसांची. म्हणजे ही जी स्ट्रॅटर्जी तुम्हाला बनवायची आहे, अगोदर तुम्हाला मार्च 14 to 21 ही बनवायची आहे. मी इकडे लिहितो ते सेपरेटली. मार्च 14 to मार्च 31.
मार्च 14 ते मार्च 31 ही एक स्ट्रॅटेजी राहणार आहे आपली. दुसरी राहणार आहे एप्रिल 1 ते एप्रिल तुम्ही याला 13 दिवसाची बनवा, एप्रिल 13. थर्ड स्ट्रॅटेजी राहणार आहे आपली एप्रिल 14 एप्रिल 26. सर तुम्ही 26ला एक्झाम आहे म्हणताय आणि एप्रिल 26 पण का घेताय याच्यात, ह्याचं मी एक रीज़न, परफेक्ट रीज़न तुम्हाला सांगेल काय एक्झॅक्टली रीज़न आहे, कारण आहे. तर प्लीज व्यवस्थित लेक्चर ऐका. वेळ नसेल तर पुन्हा एकदा सांगतो, सेव्ह करून ठेवा, कुणाला तरी सेंड करून ठेवा, व्हॉट्सअपवर स्वतःला सेंड करून ठेवा, मग ऐका. बट स्ट्रॅटेजी इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. ओके, नाव सगळ्यात पहिले आपल्याला मॅथ्स आणि रिझनिंग लक्षात ठेवायचं आहे. आता ही इथून पुढे राहणार आहे, नवीन काहीच अभ्यास करायचा नाही एक्सेप्ट कम्प्युटर. कम्प्युटर बऱ्याच जणांसाठी नवीन आहे. कम्प्युटरच्या व्यतिरिक्त नवीन कशाचाच अभ्यास करायचा नाही आहे आपल्याला. मॅथ्समध्ये सर मी अख्खं मॅथ्स करू का, कसं करू, काय करू, ह्याच्याबद्दल ऐका. मॅथ्समध्ये सर्वप्रथम तुम्हाला इम्पॉर्टंट टॉपिक्स साईडला काढून घ्यायचे आहे. फॉर एक्झाम्पल सगळ्यात इम्पॉर्टंट आहे याच्यामध्ये दुसऱ्या सरळ सेवा परीक्षा असतात तर मी नंबर सिस्टम सांगितलं असतं, बट नंबर सिस्टमवर प्रश्न जनरली येत नाही याच्यामध्ये. तर एक आहे HCF अँड LCM. कशा प्रकारचे प्रश्न असतात सर HCF आणि LCM वरती? एक समजा फॉर एक्झाम्पल एक 14x14चा हॉल आहे आणि त्याच्यात इतक्या इतक्या फरशा बसवायच्यात. मोठ्यात मोठी फरशी कोणती बसेल, किती बसतील? HCF. LCM मध्ये तुम्हाला येईल की दोन लोक इथून असं पळतायत एका ग्राउंडवरती. एक हे ग्राउंड आहे, हा इथून स्टार्ट करतोय, हा इथून स्टार्ट करतोय. हे किती वेळा, समजा हे 6 वाजता निघाले आणि त्यांची स्पीड दिलेली राहील, तर हे कधी एकमेकांना भेटतील, घड्याळीचे काटे कधी एकमेकांवरती येतील, वगैरे वगैरे. हे आहे LCM वरती क्वेश्चन. ठीक आहे, हा आहे LCM वरती क्वेश्चन. HCF LCM आपल्या बॅचमध्ये व्यवस्थित झाले आहे, तर जे स्टुडंट्स आहेत म्हणून सांगितलं, त्यांच्यासाठी नाही आहे हे लेक्चर. ठीक आहे, मग त्यानंतर सर्वात पहिले पर्सेंटेज. हे लसावी मसावी, पर्सेंटेज टक्केवारी. आता टक्केवारीमध्ये पण काय करायचं आहे, टक्केवारी म्हणजे सरांनी सांगितलं टक्केवारी, तर टक्केवारी करायची. एका मुलाला 600 मार्क्स मिळाले 700 पैकी, तर त्याला किती टक्के, असे प्रश्न येत नाही. टक्केवारीमध्ये काही टाईप्स आहेत. एक आहे टाईप्स आहेत फॉर एक्झाम्पल मार्क्स, म्हणजे 3 मुलांना एका गुणामध्ये 70% मार्क्स आहेत, 80% मार्क्स आहेत पेपरमध्ये. मग इथे काहीतरी टक्के मार्क्स आहेत एका विषयाचे, मग 100% पैकी किती मार्क्स आहेत वगैरे वगैरे असं विचारतात त्यांना. एक विषय गहाळ केलेला असतो. याच्यात 3-4 टाईप्स आहेत. ठीक आहे, मार्क्समध्ये पण स्वतः एक टाईप आहे. मग त्यानंतर एक्सपेंडिचर. एक्सपेंडिचरमध्ये ए ने बी पेक्षा 10% जास्त खर्च केला आहे, बी ने सी पेक्षा 20% जास्त खर्च केला आहे, सी ने डी पेक्षा 10% कमी खर्च केला आहे. तर मग डीला 100 घेऊन वगैरे जी ती प्रोसेस आहे त्यात एक्सपेंडिचर येतो. त्यामध्ये अजून एक येतं सॅलरी. सॅलरी म्हणजे याला एवढा पगार झाला आहे, तेवढा पगार झाला आहे वगैरे वगैरे, आणि त्या पगाराच्या इतक्या पर्सेंट हा खर्च करतो, किती पर्सेंट उरले. सॅलरीचाच एक पार्ट आहे आउट ऑफ रिमेनिंग. आउट ऑफ रिमेनिंग म्हणजे हा प्रश्न मागच्या वर्षी आलेला आहे, आउट ऑफ रिमेनिंग टॉपिकवरती मागच्या वर्षी प्रश्न आलेला आहे. ठीक आहे सर, हे एक आउट ऑफ रिमेनिंग आहे. मग त्यानंतर बाकी वेन डायग्रामवाले असतात. वेन डायग्रामवाले क्वेश्चन्स म्हणजे काय, फॉर एक्झाम्पल तुम्हाला असं दिलेलं राहील की एका गावामध्ये 60% लोकांकडे म्हशी आहे, 60% लोकांकडे म्हशी आहे. मग त्यानंतर तुम्हाला ते सांगतील 70% लोकांकडे गायी आहे. मग तुम्हाला कळायला पाहिजे की 60 आणि 70 एका गावामध्ये 100% लोक असतात. सो डेफिनेटली काहीतरी ओव्हरलॅप झालेला आहे. मग 70% लोकांकडे गाय आहे. मग ते सांगतील की हे जे लोक आहेत ते
जवळपास 300 लोक आहेत. मग ते आपल्याला विचार करावा लागेल की आता हे जर 300 लोक आहेत, 60 आणि 70% इथे इथे दिलेले आहेत. कॉमन जर त्यांनी तुम्हाला दिलं की हे कॉमन 30% आहेत, मग तुम्हाला इथे घ्यायचं की कॉमन 30%, तर हे पूर्ण मिळून 100%. तर 70मधनं 30 गेले हे 40, 70मधनं 60मधनं 30 गेले हे 30, मग 30 आणि 30 60 आणि 40 100, म्हणजे इथे 100% लोक झाले आपले. मग यापैकी ते विचारतील तुम्हाला हे जर 360 आहे तर 30 किती, मग तुम्हाला सांगितलं आहे मी 360 मग 30, 360 म्हणजे 30%, तर मग तुम्हाला 40% म्हणजे किती पण काढता येईल, 100% म्हणजे किती ते पण काढता येईल. ठीक आहे, म्हणजे कसं तीन 8 32, 3 3 8 3 24 वगैरे, हे मी तुम्हाला सांगितलं. 3 1 3, 3 2 6, 3 गुणिले 12 म्हणजे 30 गुणिले 12 360 येतं, तर 100 गुणिले 12 उत्तर तुमचं येऊन जाईल. मी क्रॉस मल्टिप्लिकेशन वगैरे वर्गात शिकवलं आहे, हे इझी असतं. ठीक आहे, तर ह्या टाईपचे प्रश्न असतात वेन डायग्रामवाले. ओके, वेन डायग्राम. आता सर अशा जवळजवळ 10 टाईपचे प्रश्न कोणत्या गोष्टीवर येणार याच्यामुळेच हे दिलं आहे. ह्या गोष्टीवरती ऑलरेडी प्रश्न आलेला आहे आउट ऑफ रिमेनिंगवरती. ठीक आहे, ह्या वर्षी तुम्हाला प्रश्न येणार आहे एक्सपेंडिचरवरती आणि वेन डायग्रामवरती. ठीक आहे, तर ह्या 2 टाईप्स तुम्ही इथे लिहून ठेवायला पाहिजे. पर्सेंटेजमध्ये एक्सपेंडिचर, वेन. एक्सपेंडिचरमध्ये वेनमध्ये तुम्हाला सॅलरी पण येईल. आउट ऑफ रिमेनिंगवर ह्या वर्षी प्रश्न येणार नाही, तरी आउट ऑफ रिमेनिंग करून घ्या. मी एक चार्ट दिलेला आहे, तो बघू आपण देता आला तर. ठीक आहे, त्याच्यात काय काय सांगितलं टक्केवारीमध्ये, एक्सपेंडिचर अँड वेन. नंतर प्रॉफिट अँड लॉस. याच्यामध्ये 100% फक्त डिस्काउंटवरती प्रश्न येईल. डिस्काउंट दिलं त्याने, एक शॉपकीपर आहे, त्याने 10% डिस्काउंट दिलं, त्याला 5% प्रॉफिट झाला. 10% डिस्काउंट त्यांनी मार्क प्राईजवर दिलेलं राहील, 5% डिस्काउंट त्यांनी ज्या कॉस्ट प्राईज राहील त्याच्यावर दिलेलं राहील. मी आधीच सांगितलं एका लेक्चरमध्ये की कॉस्ट प्राईजला 100% मानायचं वगैरे वगैरे. प्रॉफिट डिस्काउंटवरती येईल, डिस्काउंटवरती डिस्काउंट याच्यावरती येणार नाही. ठीक आहे, एवढं डिफिकल्ट येणार नाही. मग त्यानंतर तुमचा अजून एक टॉपिक येतो सिम्पल इंटरेस्ट, कंपाऊंड इंटरेस्ट. त्यातलं फक्त सिम्पल इंटरेस्टचा टॉपिक तुम्हाला येऊ शकतो, हे पण एवढं 100% नाही. ठीक आहे, बट SI करून जा. त्यानंतर तुमचं येतं ॲव्हरेज. ॲव्हरेज अँड रेशिओ. प्रपोर्शनचं तर नाही एवढं, बट ॲव्हरेज अँड रेशिओ एक टॉपिक आहे, तो एक करून जा. ॲव्हरेजमध्ये तुम्हाला कळायला पाहिजे की जर मी तुम्हाला सांगितलं की एकाला 20 मार्क आहे, एकाचं वय 20 आहे, एकाचं 30 आहे, एकाचं 40 आहे, एकाचं 8 आहे. ठीक आहे, आणि हे 5 वर्षांनंतर किती राहील किंवा काहीतरी, किंवा याच्यातून एक गायब झाला, हा 8 वर्षावाला गायब झाला. समजा 20 आणि 30 50 आणि 40 90 आणि एक 98 1 2 3 4, तर 4 भागिले 98 करायचं आहे. तर 4 दुनी 8, एक गेला 18, 4 चौक 16, 24 पॉईंट काहीतरी त्यांचं ॲव्हरेज येईल. तर ते सांगतात एक जर निघून गेला तुमचा, हा जर निघून गेला आणि याला रिप्लेस केलं 30 वर्षाच्या माणसाने, तर यांचा ॲव्हरेज काय होईल. ठीक आहे, किंवा 30 एका माणसाने रिप्लेस केल्यावर यांचं ॲव्हरेज हे झालं. तुम्हाला कळायला पाहिजे हा 8 गेला, जर 24 ॲव्हरेज आहे. ठीक आहे, हे पॉईंटमध्ये येते, सोडून द्या, विसरून जा सध्यासाठी. 24 ॲव्हरेज आहे म्हणजे याचाच अर्थ काय, याच्याकडे 24 आहे, याच्याकडे 24 आहे, याच्याकडे 24 आहे, ह्याच्याकडे 24 आहे. ठीक आहे, हा आपले 8ही घेऊन, आपले 8 जर घेऊन गेला म्हणजे आपले 24 जर तो घेऊन गेला, तर तो बाकीचे काही यांना देऊन टाकेल, है ना. तर त्याच्यामध्ये डिस्ट्रीब्यूट करायचं. ॲव्हरेज एकदम सगळ्यात इझी कॉन्सेप्ट आहे. जो सोडून गेला तो बाकीच्यांना किती देऊन चाललाय ॲव्हरेजचे, म्हणजे तेवढ्याने ॲव्हरेज वाढेल. मग आणि वाढेल का कमी होईल एवढंच जनरली क्वेश्चन येऊ शकतो बॉम्बे हायकोर्टमध्ये. ॲव्हरेज अँड रेशो, परम्युटेशन कॉम्बिनेशनवर प्रश्न येणार नाही. एक स्पीड अँड डिस्टन्सवरती येतो, टाईम स्पीड अँड डिस्टन्स, हा एक प्रश्न येऊ शकतो. बाकी कुठलाही टॉपिक करायची गरज नाही सध्यापुरतं. ठीक आहे, बाकी याच्यावरती प्रॅक्टिस करा. सर प्रॅक्टिस कुठून करू, बॉम्बे तुम्ही बँकिंगचे क्वेश्चन सोडवू नका प्लीज. सरळ सेवाची तुमच्याकडे एखादी PYQ बुक, ती पण टॉपिक वाईज असेल तर सोडवा. MPSC थोडं डिफिकल्ट असतं, MPSC जे टॉपिक वाईज असेल तर ती चालू शकते, बट पोलीस भरती वगैरे असेल थोडं इझियर लेवलचं तरी पण चालेल. ठीक आहे, सो हे तुम्ही करा. मग त्यानंतर रिझनिंगमध्ये डायसवरती परत क्वेश्चन अपेक्षित आहे मला. ठीक आहे, डायसवरती क्वेश्चन अपेक्षित आहे, कॅलेंडरवरती अपेक्षित आहे.
मग त्यानंतर सेटिंग अरेंजमेंट, वरती क्वेश्चन एक्सपेक्टेड आहे. त्यानंतर सेटिंग अरेंजमेंटमध्येच तुम्हाला ते असं देतात की रँकिंगवरती मागच्या वर्षी प्रश्न आलेला आहे, सेटिंग अरेंजमेंटवरती त्या अगोदर प्रश्न आलेला आहे. ठीक आहे, ह्या दोघांवरती पुन्हा एकदा रिपीट होण्याची शक्यता आहे. ठीक आहे, याच्या ट्रिक्स वगैरे काय तुमच्या टीचर्सने तुम्हाला शिकवलेले असतील त्या एकदा रिवाईज करून घ्या. याच्या नोट्स काढा. सिटिंग अरेंजमेंटमध्ये जर तुम्हाला कोणी सांगितलं असेल की प्रत्येक वेळेस समोरासमोर बसवा, 4 असले तर, 5 असले तर तुम्ही असं यांना समोरासमोर बसवा, म्हणजे जेणेकरून सोपं जातं. राईट हँड साईड, लेफ्ट हँड साईड, आत तोंड करून बसलेत की बाहेर तोंड करून बसलेत हे प्रॉपरली ह्यांचं राईट म्हणजे क्लॉकवाईज, लेफ्ट म्हणजे अँटी क्लॉकवाईज बाहेर बसलेलं असले तर, आणि आत तोंड केलेलं असलं तर राईट म्हणजे अँटी क्लॉकवाईज, त्यांचं उजवी साईड आपण म्हटलं त्यांच्या उजव्या साईडला, तर म्हणजे उलटं जायचं आपल्याला अँटी क्लॉकवाईज. ह्या टेक्निक्स वगैरे तुमच्या टीचर्सने सांगितले असतील. याच्या नोट्स काढून घ्या. त्या नोट्स एक्झामच्या आतमध्ये जाण्या अगोदर वाचा. कॅलेंडरचे काही फॉर्म्युला दिला असेल, फॉर एक्झाम्पल माझा 144 255 वगैरे असा काहीतरी फॉर्म्युला आहे, फॉर्म्युला दिलेले असतील. काहीच नाही, तुम्हाला एक डेट विचारतील, ह्या दिवशी काय डेट राहणार आहे, काय वार राहणार आहे. ठीक आहे, असा प्रश्न विचारतील. 7ची कॉन्सेप्ट बघून घ्या त्यात. ठीक आहे, ते कॅलेंडर आहे. सेटिंग अरेंजमेंट काहीही सांगण्यासारखं नाही आहे. सेटिंग अरेंजमेंटमध्ये एक आहे ब्लड रिलेशन. 100% त्याच्यावरही एक प्रश्न येणार आहे. 1-2 काहीही येतील. बाकीचे टॉपिक्स तुमच्या हिशोबाने बघा, बट माझ्या हिशोबाने एवढे टॉपिक्स अत्यंत जास्त महत्त्वाचे आहे. स्टुडंट्स म्हणतील सर 1 2 3 4 5 6 7 8च प्रश्न थोडी येणार आहे, 20 येणार आहे. तर अरे बाबा 20 प्रश्न येतील तर काही सिम्पल मॅथमॅटिक्सवरती पण येतील. ठीक आहे, तर याच्यात बट मी हे मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिक्स सांगितले जेवढे दिवस बाकी आहेत त्या हिशोबाने. त्यानंतर हे टॉपिक्स आहेत जेवढे तुमच्याकडे दिवस बाकी आहे त्या हिशोबाने हे टॉपिक्स तुम्हाला करावे लागतील. कॅलेंडरवर 2 क्वेश्चन पण एक्सपेक्टेड आहे. सिटिंग अरेंजमेंटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात. एक फ्लोअरवरती येतो, एक साध्या टेबलवरती बसला आहे, तसे येऊ शकतात. मग त्यानंतर पझल, ह्याच्यामध्ये हे बघा, ह्याच्यामध्ये पझलमध्ये पण एक पझलमध्ये पण वेगवेगळे प्रकार असतात. ड्रॉइंग्स असतात ते वाले. त्यानंतर नंबर सिरीज आणि लेटर सिरीज हे तर कॉमन सगळ्या परीक्षेमध्ये आहेच. याची प्रॅक्टिस इज इम्पॉर्टंट. बट ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, सेटिंग अरेंजमेंट हे प्रॅक्टिस खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ह्याच्यामध्ये कॉन्सेप्ट प्रॅक्टिस नाही केली, कॉन्सेप्ट माहिती असली तर इनफ आहे. रँकिंगमध्ये पण कॉन्सेप्ट, ठीक आहे, रँकिंगमध्ये पण एकदा फक्त बघून म्हणजे तुम्ही डिवाइड करा सब्जेक्टला. ठीक आहे, हा सब्जेक्ट आहे, त्या सब्जेक्टमध्ये डायसचे मी 50 क्वेश्चन्स घेऊन प्रॅक्टिस करू का? नाही. डायसची एकदा कॉन्सेप्ट कळाली तुम्हाला तर कळाली, पुढे करायची गरज नाही आहे. कॅलेंडर नाही, कॉन्सेप्ट कळाली, 144 7 दिवसाचा आठवडा असतो, एवढे दिवस दिले तर 7ने भाग करायचा आणि जेवढं उरलं आहे रिमाइंडर ते ती कॉन्सेप्ट आहे, ते कॉन्सेप्ट कळाली तर तुम्हाला गरज नाही आहे ना प्रॅक्टिस करायची कॅलेंडरमध्ये. रँकिंगमध्ये पण प्रॅक्टिस करायची गरज नाही. n+1 n-1/2 वगैरे हे फॉर्म्युलाज आहेत त्यात छोटे छोटे, किंवा एवढे लोक आहेत त्याच्यातनं एवढे मायनस केले, +1 केला की आपला आन्सर येऊन जातं. ठीक आहे, -1 केला की येऊन जातं. हे 2-3 प्रकार आहेत. रँकिंगमध्ये पण प्रॅक्टिस करायची गरज नाही आहे. प्रॅक्टिस करायची गरज तुम्हाला ब्लड रिलेशनमध्ये पण प्रॅक्टिस करायची गरज नाही, हे पण कॉन्सेप्च्युअल आहे. ब्लड रिलेशन पण कॉन्सेप्च्युअल आहे. प्रॅक्टिससारखं की बाबा बसून मला स्पीड वाढवायची आहे असं ब्लड रिलेशनमध्ये काही एवढं गरजेचं नसतं. कारण ब्लड रिलेशनमध्ये तुम्हाला एकदा कळालं की माणूस आहे प्लस द्या, वुमॅन आहे मायनस द्या, चार्ट काढला तर होऊन जातं. एक छोट्या छोट्या कॉन्सेप्ट असतात, ते म्हणतात स्टार म्हणजे प्लस म्हणजे वडील आहे, प्लस म्हणजे प्लस हा एक्सचा वडील आहे वगैरे वगैरे दिलं तर तुम्हाला त्याच्यासोबतच एक छोटा आपला स्वतःचा डायग्राम काढावा लागेल की यार प्लस म्हणजे काय, वडील म्हणजे काय आहे, फादर म्हणजे कोण आहे, स्वतःचा खाली दिलेल्या याच्यात, आणि लगेच पटकन ते सोडवून काढायचं. तर याच्यात बिग डील नाही, याच्यात प्रॅक्टिस नको, गरज नाही आहे. याच्यात पण गरज नाही आहे, याच्यात पण गरज नाही. सेटिंग अरेंजमेंटमध्ये प्रॅक्टिसची भयंकर जास्त गरज आहे, खूप जास्त गरज आहे. तुम्हाला प्रॅक्टिस केल्याशिवाय ते सम्स परफेक्शन येणार नाही. ठीक आहे, त्यानंतर पझल नंबर सिरीज आणि लेटर सिरीजबद्दल एक गोष्ट सांगतो तुम्हाला. बघितल्या आलं तर ठीक, नाही तर सोडून द्या, भयंकर जास्त वेळ खातं. बघितल्या तुम्हाला जे सुचतं आहे आलं तर ठीक, नाही तर लगेच पुढे जा. ठीक आहे, ABCD लेटर सिरीज आहे, मी नेहमी सांगत असतो. ऑनलाईन लाईव्ह प्लॅटफॉर्मवर सांगणार नाही, कुणी भेटले फोन केला तर सांगेल. तर काय करायचं एक्झॅक्टली लेटरच्या अल्फाबेट सिरीजमध्ये,
तर त्या प्रकारचं एक काहीतरी टेक्निक करून जायची आपण, म्हणजे तुम्हाला ऐन वेळेवरती 0 मिनिटात तो सॉल्व्ह होतो. 0 मिनिटं तर नाहीच आहे तुमच्याकडे, यू हॅव लेस दॅन 0 मिनिट. ठीक आहे, 30 सेकंड 40 सेकंड. 30 सेकंड 40 सेकंडचा फॉर्म्युला पण सांगतो, थोडं वेट करा. ज्यांना वेळ आहे तेच बघतात हे लेक्चर. इंग्लिशमध्ये हे इंग्लिशची स्ट्रॅटजी मॅडमचं एक लेक्चर आहे, स्ट्रॅटजी सेशन. संगमचं स्ट्रॅटजी सेशन आहे मॅडमचं यूट्यूबवरती, ते एकदा बघून घ्या. ठीक आहे, तिथे जेवढे टॉपिक्स सांगितले, जेवढं सांगितलं मॅडमने तेच करायचं. ठीक आहे, आता तेच करायचे मित्रांनो. 20 पैकी 20 क्वेश्चन्स, 20 पैकी 20 क्वेश्चन्स, 20 पैकी 20 क्वेश्चन्स मागच्या वर्षी आलेले आहेत. ठीक आहे, एक खोटं वाटत असेल तर एक लेक्चर आहे आपलं, एक्झाम 10 ऑगस्टचंच लेक्चर आहे, ज्या दिवशी एक्झाम झाली त्या दिवशीचंच लेक्चर आहे, आन्सर की डिस्कशनचं, ह्या वर्षी राहील. तर त्या लेक्चरमध्येच आपण दाखवलेलं आहे की आपण हे क्लासमध्ये इथे घेतलं होतं, असा क्वेश्चन आलेला आहे. तर 20 पैकी 20 वगैरे वगैरे क्वेश्चन आलेले आहेत त्याच्यातून. ठीक आहे, याच्यातून येणं काही मी खूप जास्त स्वतःला पाठ थापटत नाही आहे. हा टॉपिक मी सांगितला होता एवढे इम्पॉर्टंट, आणि काही क्वेश्चन दिले होते, थोडेसे नंबर चेंज होऊन प्रश्न आले होते, बट टेस्टमधनं तर आपले ॲज इट इज क्वेश्चन आलेले आहेत. हे 20 मार्काचे सब्जेक्ट झाले, 60 मार्क तुमचे. आता आहे 10-10 मार्कांचे सब्जेक्ट, 10-10 मार्कांचे सब्जेक्ट. कम्प्युटर काय करायचं ते नाही सांगणार, मी काय करायचं ते नाही सांगणार. मराठी शब्दसंग्रह भयंकर जास्त महत्त्वाचे, मेजरली तुम्हाला हेच येतं. ठीक आहे, समासावर कमी प्रश्न आहे ह्या वर्षी मला अपेक्षित आहे. प्रयोग, बस. इंग्लिशमध्ये एक पॅराग्राफवरती क्वेश्चन आहे, मी छोटंसं लेक्चर टाकेल, एक पॅसेज कसा सॉल्व्ह करायचा, अतिशय सोपं. पॅसेजसारखी सोपी गोष्ट काहीच नसते जगात. पॅसेज कसा सॉल्व्ह करायचा तेही सांगेल. याच्यामध्ये एक पॅसेज येण्याची शक्यता आहे, ह्याच्यामध्ये 2 प्रश्नांचा एक पॅसेज येण्याची शक्यता आहे. ओके, त्यानंतर शब्दांच्या जाती वगैरे हे याच्यातच घ्या. प्रयोग, समास, बस. याच्यापेक्षा जास्त काही करून जाऊ नका. मराठी तुमचं ऑलरेडी जर एक वेळेस फाउंडेशन झालेलं आहे, तर यापेक्षा जास्त काही रिवाईज करून जाऊ नका. मी तर तुम्हाला सांगतो, मराठी तुमचं जर झालेलं असेल तर ओनली क्वेश्चन प्रॅक्टिस करा, फक्त क्वेश्चन्सची प्रॅक्टिस करा. मित्रांनो प्लीज टेस्ट सिरीज सोडवू नका. टेस्ट सिरीज मॅडमनी लेक्चर घेतले, मी मूर्ख नाही जर मी प्रॅक्टिस सिरीज आणि टेस्ट सिरीज वेगवेगळे नावं देतोय. तर आता प्रॅक्टिसची गरज आहे, टेस्टची गरज एप्रिल महिन्यात शेवटला आहे, टाईम मॅनेजमेंटसाठी. ठीक आहे, सब्जेक्ट वाईज माझ्याकडे किती ज्ञान आहे त्याच्या टेस्ट आपल्याला प्रॅक्टिस करायची आहे, तर क्वेश्चन्स सोडवायचे. टेस्ट सिरीज नाही, प्लीज समजून घ्या. आणि ते कसं सोडवायचं, काय करायचं, तुम्हाला एक छोटीशी स्ट्रॅटेजी सांगून देतो. अशी एक आपल्याकडे डायरी बनवायची. ठीक आहे, अशी एक डायरी बनवायची. हा माझा मराठीचा पेपर होता, ह्याच्यात मला माझे चुकले, बरोबर आले तर त्याच्याशी काही घेणं देणं नाही. फॉर एक्झाम्पल समासवरती चुकला आहे, फॉर एक्झाम्पल शब्द चुकलेत. ठीक आहे, ह्याच्यावरती चुकलेत, तर समासवरती चुकला आहे, रिव्हिजन 1 रिव्हिजन 2. ठीक आहे, इथे राहील टेस्ट 1 म्हणजे प्रॅक्टिस टेस्ट 1, प्रॅक्टिस टेस्ट 2. ठीक आहे, मराठी परत कशावर चुकलं आहे, रिव्हिजन 1 डन, शब्दसंग्रह डन, रिव्हिजन 2 डन. ठीक आहे, मग त्यानंतर काय चुकलेत प्रश्न. सर माझे मार्क्स कमी येत आहेत. वेडे आहे का तुम्ही? मार्क्स कमी येत आहेत मला सांगून काय होणार आहे? मला सांगायचं सर मराठीचे प्रश्न ज्यावेळेस मी सोडवतो त्यामधून मला ह्या टॉपिक्सवरती मार्क्स मिळत नाही. आता मी स्ट्रॅटेजी सांगेन. ठीक आहे, सो मार्क्स कमी येत आहेत हे घेऊन माझ्याकडे येऊ नका. मला सांगा की का कमी येत आहेत, है ना. मग ते कसे सुधारायचे ते मी सांगेल. का कमी येत आहे हे तुम्हालाच माहिती आहे की तुम्ही 10 क्वेश्चन सोडवले, 10 क्वेश्चन्सपैकी 2 क्वेश्चन्स समासावरती चुकलेत माझे. मग मी ट्राय करणार समासावरती क्वेश्चन सोडायचे. समासमध्ये माझे चुकतातच आहे, द्विगु समास वगैरे वगैरे. मग त्याच्यामध्ये पण कोणत्या टाईपचे जास्तीत जास्त चुकतात, मग त्या टाईपला परत एकदा वाचायचं. याला म्हणतात प्रॉपर अभ्यास, बाकी काहीच नाही आहे. ठीक आहे, एक असं बनवा. मग द्विगु समासवरती चुकताय, ह्या प्रकारच्या समासवरती चुकताय ते लिहा. मग रिव्हिजन केली का मी? इकडून तिकडून कुठून नाही करायची, आपल्या क्लास नोट्समधून नाही करायची. क्लास नोट्समधनं फक्त समजून घेण्यासाठी आहे.
मोरा वाळंबे उचला, सरांचं पुस्तक असेल, एखादं स्टँडर्ड बुक असेल, त्यावरती व्यक्ती आयुष्य लावतो है ना बनवण्यासाठी, ते बुक उचला, त्या बुकमधनं तो टॉपिक, तेवढाच टॉपिक वाचा, अख्खी बुक नका वाचत बसू, तेवढाच टॉपिक वाचा, पुढे चला, झालं. मग त्यानंतर पुढे हे 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 कसं सोडवायचं त्यासाठी बरं, आज थोडा वेळ कमी आहे म्हणून आपल्याकडे, म्हणून मी सगळंच एकसाथ सांगून देतोय. जनरली मी असं करत नाही. कम्प्युटर नोट्स, तुमचं रामबाण जर काय असेल तर नोट्स आणि प्रॅक्टिस टेस्ट, हेच सोडवायचं आहे तुम्हाला. सर टॉपिक द्या ना. अरे कम्प्युटरवरती काय टॉपिक देणार, इनपुट डिव्हाइसेस करा, आउटपुट डिव्हाइसेस करा, नाही, टॉपिक एवढा सांगतो. मला अपेक्षित आहे यावेळेस शॉर्टकट विचारतील, शॉर्टकट्स विचारतील. शॉर्टकट्स कसे पाठ करायचे मित्रांनो, हा घ्यायचा कंट्रोल, कंट्रोल घ्यायचा, मग कंट्रोलनी ए वर काय आहे, बी वर काय आहे, सी वर काय आहे, डी वर काय आहे, व्ही वर काय आहे, हे सगळं करायचं. मग घ्यायचा अल्ट, मग अल्टनी काय काय आहे, मग घ्यायचं शिफ्ट, मग शिफ्टने काय काय आहे, मग घ्यायच्या फंक्शन कीज F1 F2 F3 यांच्याने काय काय आहे, बस दॅट्स इट. त्यापेक्षा इम्पॉर्टंट, त्यापेक्षा वेगळं काही येणार नाही. ठीक आहे, हा कम्प्युटरसाठी शॉर्टकट आहे. का सर मागच्या वर्षी नाही आला, 23 मध्ये आला होता शॉर्टकट, ह्या वर्षी जनरली थोडा अवघड शॉर्टकट देऊ शकतात. हे सिंगल कीजचं सांगितलं, मग 2 कीजचं पण करायचं. फॉर एक्झाम्पल कंट्रोल शिफ्ट आणि एम दाबला तर सगळं मिनिमाइज होतं, तर ह्या सगळ्या 2 कीजवालं करायचं मग. ठीक आहे, शॉर्टकट्सवरती अपेक्षित आहे मला. कम्प्युटर जीके संबंधित एक क्वेश्चन अवेलेबल अपेक्षित आहे मला. कम्प्युटर जीके म्हणजे मागच्या वर्षी तुम्हाला विचारलं फादर ऑफ कम्प्युटर, मागच्या वर्षी विचारलं फादर ऑफ मॉडर्न कम्प्युटर, है ना. तर तुम्हाला डिफरन्स कळायला पाहिजे. चार्ल्स बॅबेज कोण आहे, ॲलन ट्युरिंग कोण आहे, ॲलन ट्युरिंग कोण आहे. तर त्यांचा मूवीला तर वेळ नाही तुम्हाला ॲलन ट्युरिंगचा बघायला, बट ठीक आहे. तेवढं कम्प्युटरचं जीके. फास्टेस्ट कम्प्युटर कोणतं आहे वर्ल्डमधलं, त्याचं नाव काय आहे, चायनाकडे सुपर कम्प्युटर्स किती आहे, इंडियाकडे सुपर कम्प्युटर्स किती आहे, आपलं फर्स्ट, चायनाचं फर्स्ट, वर्ल्डचं फर्स्ट, US चं फर्स्ट. ठीक आहे, हे करून जा कम्प्युटरचं, कम्प्युटरबद्दल जीके. ठीक आहे, याच्यावरती प्रश्न 2 तर येणार आहे, 2. ठीक आहे, शॉर्टकटवरती 1 प्रश्न, याच्यावरती 2 प्रश्न, बाकी तुमचं बघून घ्या तुम्ही. नोट्समधनं तर 100% सगळेच प्रश्न येणार आहे, बट दॅट्स इट. एवढं तुमचं काम आहे की हे करायचं. ठीक आहे, आता सर याला दिवस कसे देऊ, वेळ कशी देऊ, तुम्ही हे लिहिलेलं आहे. सगळ्यात पहिले तर आता हां GS-GK बद्दल बोलू द्या बाबा मला, लक्ष देऊन ऐका. स्ट्रॅटजी, करंट अफेअर्स बद्दल अगोदर सांगतो. ऑगस्ट 2025 टू फेब्रुवारी 2026 एवढंच करंट वाचा. ठीक आहे, ऑगस्ट 2025 टू फेब्रुवारी 2026 एवढंच करंट अफेअर्स वाचायचं. ठीक आहे, आपलं कधी येणार सर, एक अपेक्षित एक पुढच्या 2-3 दिवसात तुम्हाला करंट अफेअर्स याच्यावरती मिळून जाईल. तुमच्या ॲपवरती मिळेल, आपल्या एक संगम स्पर्धा परीक्षा केंद्र म्हणून अँड्रॉइडवरती ॲप आहे, त्या ॲपवरती तुम्हाला मिळू शकतं. तर तुम्ही जाऊन ॲपवरती बघून घ्या, जे सबस्क्रायबर्स आहेत त्यांना मिळणार आहे. ठीक आहे, बाकी इंग्लिशमध्ये पण मिळणार, मराठीमध्ये पण मिळणार, दोन्ही लँग्वेजेसमध्ये मिळणार आहे. करंट अफेअर्स तुम्हाला करायचं तर हे करा. आपण काय केलं आहे, मार्केटमधले जे नाव नाही घेत बट 6-7 क्लासेस आहेत, त्यांच्या क्लासेसचे जमा केले. नंतर मला कळालं हे क्लासेसही तेच करतायत, ह्या क्लासचा हा घेतोय, हा क्लासचा हा घेतोय, हा क्लासचा हा घेतोय, सगळ्यांची सेम आहे. ठीक आहे, म्हणजे एखाद दुसरी न्यूज वेगळी आहे, बट आपण करणार आहे आपलं स्वतःचं. ज्यावेळेस येईल आता पुढे, तर इथून पुढे की आपलं पर डे वाईज आणि पर वीक वाईज त्या हिशोबाने येईल. त्यावेळेस तुम्हाला असे सगळ्यांचं बघत बसायची गरज नाही. हे सगळे एकमेकांचं कॉपी पेस्ट करताय, मला वाटलं मी काहीतरी वेगळं करत. इन द सेन्स मी काय केलं, त्याच्यातून पण बॉम्बे हायकोर्टसाठी जे इम्पॉर्टंट आहे ते काढलं. ठीक आहे, तर माझं कॉपी पेस्ट आहे बाबा, एवढं क्लिअर कट सांगतोय तुम्हाला. बट द थिंग इज की इट वुड बी वंडरफुल, म्हणजे फिल्टर करून बेस्ट इन्फॉर्मेशन काढलेली आहे. हे झालं करंट अफेअर्सचं. आणि जर कुणाला दुसरं वाचायचंच आहे तर एक करंट अफेअर्स आहे, त्यांचं नाव आहे सिम्प्लिफाईड. बेस्ट करंट अफेअर्स आहे, सिम्प्लिफाईडचं करंट अफेअर घ्या, हेच वाचा. ठीक आहे, अदरवाईज आपलं तर आहेच. ज्यांच्याकडे हे नाही आहे, सबस्क्रिप्शन नाही, त्यांनी सिम्प्लिफाईड वाचा. सब्जेक्ट्स, मजा इथे. पहिला सब्जेक्ट आहे पॉलिटी. राज्यशास्त्र म्हणू नये याला, राज्यघटना.
न माहीत नाही बरोबर आहे का? आय होप असायला पाहिजे ना. ठीक आहे. राज्यघटना म्हणजे पॉलिटी. त्यानंतर इतिहास, ह्याच्यातून पण काय काय करायचं सांगणार आहे बरं का. भूगोल. सर तुम्ही तर सांगितलं होतं काहीच येत नाही. हे कॉमेंट्स खूप फनी असतात. ठीक आहे. अरे बाबा येतं याच्यातून काय येतं ते परवडत नाही तुम्हाला. मी जर तुम्हाला म्हटलं असं पॉलिटी येतं तर तुम्ही पॉलिटीचे जे तुम्हाला 100-150 रेकॉर्डेड व्हिडिओज दिलेले आहेत त्यांनी, ते कामाचे नाही आहे. ठीक आहे. ह्याच्यातून काय येतं काय येऊ शकतं मी तुम्हाला सांगतो. सगळ्यात पहिले आपण बोलूया पॉलिटीबद्दल. सर्वात पहिले आपण बोलू पॉलिटीबद्दल, राज्यघटनेबद्दल. ओके. पॉलिटीमध्ये काय करायचंय? पॉलिटीमध्ये भाग तिसरा, फक्त भाग तिसरा. त्यानंतर भाग चौथा, भाग 4A. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला जर आर्टिकल वाईज सांगायचं म्हटलं तर भाग नाही सांगत, भाग कोणी पाठ नाही करत. आर्टिकल वाईज कलमा काय असतात ते बघा. कलम 14, कलम 12 ते 35. ठीक आहे. कलम 12 ते 35. 12 म्हणजे काय, डेफिनेशन दिलेली आहे. 13 म्हणजे काय की लॉ इन, जे कायदे संविधानाच्या विरोधात असणार त्याला काढून टाकण्यात येईल. त्याच्यानंतर 14 इक्वॅलिटी आहे, समानता. 15 आपण डिस्क्रिमिनेशन, एकमेकात भेदभाव नाही करायला पाहिजे. 16 भेदभाव नाही करायचा सरकारने, कशा संबंधित, जातपात वगैरे हे 5-6 दिलेले आहेत त्या संबंधित. 17 टायटल्स, 18 तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी एकदम तोंडपाठ पाहिजे. ठीक आहे. त्यामध्ये 5-5 कोणते दिलेले आहेत, 15 मध्ये 5 कोणते दिलेत, 16 मध्ये 6 कोणते दिलेत वगैरे हे सगळं पाठ पाहिजे. त्यानंतर 36 ते कलम 36 ते 51, कलम 51A. ठीक आहे. 51A एवढं करायचं आहे तुम्हाला फर्स्ट. मग त्यानंतर कॉन्स्टिट्यूशनल बॉडीज, संविधानिक जे पदं आहेत त्याच्यामधून तुम्हाला करायचं आहे. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, याच्यामध्ये पण काय करायचं तेही सांगतो. सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती करायची गरज नाही आहे. मग संवैधानिक संस्था, तुम्हाला सर इथे पोस्ट दिले आहे हे का, इथे तुम्ही बॉडीज म्हटले, संस्था वेगळ्या, बॉडीज वेगळ्या. तर थोडासा एक डिफरन्स मला असं वाटतो याच्यात. ह्याच्या मध्ये ना, सॉरी हे पण इथेच लिहा तुम्ही. लोकसभा, राज्यसभा. ठीक आहे. आता ह्याच्यामध्ये सुप्रीम कोर्ट किती जजेस आहे? ठीक आहे. मग त्यानंतर बेंचेस किती आहे? ओके. आतमध्ये टाइप्स ऑफ बेंचेस. त्यानंतर कलम, त्यानंतर चीफ जस्टिस जो असतात, चीफ जस्टिस ऑफ इंडिया, त्यांची निवड, मस्त निवडच करा. रिमूव्हल, त्यांना काढून टाकणं ते येणार नाही. ठीक आहे. यांची निवड करा. आणि हे 65 वर्षांपर्यंत राहतात हे करा. ठीक आहे. एक एक्स्ट्रीमेंट दिलेलं त्यांचं, त्यांनी की कधी सिलेक्ट होतील ते दिलेलं नाही आहे. ठीक आहे. सेम हायकोर्टसाठी करा, बॉम्बे हायकोर्ट करा फक्त. मग सगळ्यात पहिले तर संविधानातलं काय काय करायचं आहे. कॉन्स्टिट्यूशनमध्ये कलम, आर्टिकल कोणता आहे, त्यानंतर
जज, याची पात्रता, याला पात्रता म्हणतात. याच्यामध्ये फक्त वयाची पात्रता करा, ठीक आहे, वयाची. बाकी दुसरे येणार नाही. 10 वर्ष जज काम केलेलं पाहिजे ॲज अ वकील किंवा ते सगळं ते काही येणार नाही. वयाची पात्रता, वयाची. प्रश्न येईल तर हाच येईल. मग परत प्रेसिडेंट, राष्ट्रपती. राष्ट्रपती निवड कलम. लोकसभेवरती किती किती सदस्य आहेत ते आलं होतं. या अगोदर किती सदस्य आहे हे आलं होतं. त्यानंतर याचे करा कलम, याच्यात करा तुम्ही स्पीकर. त्याच्यानंतर करा लीडर ऑफ ऑपोजिशन. जो ऑपोजिशन पार्टीचा लीडर असतो त्याच्याबद्दल बघा, त्याची पोस्ट कशी आहे काय आहे. आणि मिनिस्टर्स रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे जे मंत्री असतात त्यांच्या काय काय रिस्पॉन्सिबिलिटीज आहेत. मंत्रिमंडळ, न्यायमंडळ, 3 प्रकारचे मंडळ असतात. ते मी याच्या अगोदरच्या एका ओपन सेशनमध्ये शिकवलेलं आहे. मिनिस्टर्सच्या रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे एकाने चुकी मान्य केली म्हणजे पूर्ण मंत्रिमंडळाने चुकी मान्य केली वगैरे. प्राईम मिनिस्टरनी जर राजीनामा दिला तर सगळे राजीनामा देतात. ह्या प्रकारच्या गोष्टी याच्यातल्या करायच्या तुम्हाला, ठीक आहे. राज्यसभेमध्ये पण किती सदस्य आहे हे येऊ शकतं ह्यावेळेस. ह्या सगळ्या गोष्टी राज्यसभेतल्या करून घ्या, ठीक आहे. राज्यसभेमध्ये कोणी निवृत्त होतं, बट जसं याचा लोकसभेचा कालावधी असतो 5 वर्षाचा. 5 वर्षानंतर लोकसभा याच्यातून जाते आणि परत नवीन लोकसभा येते, किंवा लोकसभाचा काळ संपतो बट राज्यसभेचा संपत नाही. इट इज अ कंटिन्युईंग चेंबर. तर ते एक तुम्हाला करावं लागेल. दॅट्स इट. मग त्यानंतर दुसरं करा कॅग, इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया, निर्वाचन आयोग. हे न्यूजमध्ये आहेत. ह्यांचं काय काय करायचं आहे, किती मेंबर्स आहेत, किती लोक आहे. त्यानंतर सिलेक्शन आणि यांचं रिमूव्हल, यांना काढतात कसं पोस्टवरतून. बस एवढाच अभ्यास करा पॉलिटिक्सचा. याच्या व्यतिरिक्त काहीच करू नका. काही एक्स्ट्रा मिळालं तरी करू नका, ठीक आहे. फोटो काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या आणि आपल्या पुस्तकावरती वहीवरती लिहून ठेवा. एवढंच करायचं. नंतर आहे इतिहास, हिस्ट्री. हिस्ट्रीमध्ये काय काय करू सर. इतिहास तर एवढा मोठा आहे. इतिहासामध्ये तुम्ही वाचा, काय काय वाचायचं ते सांगतो. पर्सनॅलिटीज, समाज सुधारक म्हणतो आपण त्याला. पर्सनॅलिटीज, गांधीजी, सॉरी, हे पॉलिटिकल सायन्समुळे मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर असं म्हणायची सवय लागली. ती डिसरिस्पेक्ट नाही आहे. मी ज्यावेळेस PhD केली होती त्यावेळेस तिथेच नाही, ह्या स्टुडंट्सची एक टेंडन्सी असते की त्यांना फक्त गांधीजीला गांधी म्हणायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आंबेडकर म्हणायचं. तर कधी चुकून निघलं माझ्या तोंडातून तर माफी, क्षमस्व, माफी असू द्या. डॉक्टर आंबेडकर, त्यानंतर फुले, याला तुम्ही कोणी असेल इथं, कोणी असेल इथं, ठीक आहे. फुले, टिळक, टिळक. मग त्यानंतर राजा राम मोहन रॉय, RRR, ठीक आहे. एक्स्ट्रीमली सगळ्यात मी जर कोणापासून इन्फ्लुएन्स्ड असेल तर राजाराम मोहन रॉय, भयंकर हुशार व्यक्ती, ठीक आहे. हे सर यांच्याबद्दल काय, बुक्स, पुस्तकं, न्यूजपेपर, एखाद्या चळवळींचे नाव, चळवळीमध्ये पण याचं नाव, ठिकाण, प्लेस, बस. चळवळीचं नाव, ठिकाण, मे बी वर्ष तेच देतील तुम्हाला.
नाव आणि ठिकाण बघून घ्या. ठीक आहे. चळवळ फॉर एक्झाम्पल गांधीजींच्या चंपारणवरती प्रश्न येऊन गेलेला आहे बॉम्बे हायकोर्टमध्येच. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महाड सत्याग्रहावरती एक प्रश्न येऊन गेलेला आहे. ओके. सो अशा यांचे फेमस चळवळी ज्या असतील त्या करायच्या फक्त. ह्यांचे पुस्तकं काय काय आहेत. ओके. त्यानंतर यांनी न्यूजपेपर एखादं वृत्तपत्र काढलं आहे, न्यू इंडिया, यंग इंडिया. ठीक आहे. ते बेझंटचं होतं एक, त्यातलं एक गांधीजींचं होतं, आंबेडकरांचं पण आहे. मी यांनी उघडलेल्या संस्था नाही म्हणत आहे बरं का. यांनी उघडलेल्या संस्थांचं तुम्ही लिस्ट बनवाल, 65 आहे, त्या येणार पण नाही. ह्या 3 गोष्टींमधूनच प्रश्न येईल. एवढे लोक आहेत. हे टिळक आहेत, टिळक आहेत. बस इतिहासावरती पर्सनॅलिटीज बद्दल एवढं. त्यानंतर पुन्हा इतिहास बाकी आहे थोडासा. त्यानंतर इतिहासामध्ये करा मराठ्यांचा इतिहास. ठीक आहे. याच्यामध्ये पानिपत, फाईट्स किंवा वॉर, लढाई. ठीक आहे. याच्यामध्ये पानिपत याच्यावरती आलेला आहे ऑलरेडी प्रश्न. ह्या वर्षी काय अपेक्षित आहे. अँग्लो मराठा वॉर, ब्रिटिश आणि मराठ्यांमध्ये झालेल्या लढाया ज्या आहेत त्या. सर मी लढाया सर्व करू का, लढायांमधून मी काय करू. याच्यामधून तुम्ही फक्त करा की याच्यामधनं करा तह काय काय झालेत, ट्रीटी. याच्यामधून तुम्ही करा फक्त लीडर्स. बस कोण लीडर होतं दॅट्स इट. याच्या व्यतिरिक्त काहीच येणार नाही. तह पण येणार नाही अशी मला अपेक्षा आहे. बट हे विचारलं पानिपत हे, त्यामुळे मला असं वाटू शकतं अँग्लो मराठा हे विचारू शकतात. वर्ष पण करून घ्या, वर्ष करा. ठीक आहे. अँग्लो मराठा वॉरचे जितके वॉर झाले, 4 वॉर झाले आय गेस, तेवढे करून घ्या. त्यानंतर मराठे, मग पेशवा कोण कोण आहेत फक्त, दॅट्स इट. कोणानंतर कोण आलं, कोण कोण आहेत ते पण सिग्निफिकंट. ठीक आहे. बाजीराव वगैरे, बाजीराव 2 वगैरे जे काय आले त्यांचं फक्त कोण कोण आहेत ते करून घ्या. पेशवावरती काही एवढं इसेन्शियल पण नाही, बट कोण कोण आले ते बघा फक्त. मग त्यानंतर राजे, छत्रपती शिवाजी महाराजांवरती जन्म, ठिकाण, फर्स्ट विन, पहिला कुठे किल्ला जिंकलेला आहे. आणि आय थिंक ते हां त्याच्यामधून एक प्रश्न आलेला होता आत्ता लेखा व कोशागारला. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट. ठीक आहे. युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईटमध्ये जितके किल्ले आले त्या किल्ल्यांचे नावं बघून घ्या. ठीक आहे. करंट अफेअर्समध्ये आहे. दॅट्स इट. मग ब्रिटिश, फर्स्ट गव्हर्नर कोण होता, फर्स्ट पहिला गव्हर्नर जनरल कोण होता, पहिला व्हॉइस रॉय कोण होता. ठीक आहे. एक दुसरी गोष्ट, फेमस ऍक्ट्स. ऍक्ट्स म्हणजे कायदे नाही, ऍक्शन्स लिहितो मी, ACT, पॉलिसीज लिहितो. फेमस गव्हर्नर जनरल्सच्या पॉलिसी, मग दत्तक विधान खालसा, डॉक्ट्रीन ऑफ लॅप्स हे कुणी आणलंय वगैरे वगैरे, ह्यांच्या पॉलिसीज एक एक दोन दोन करा. फेमसच करा. ठीक आहे. मग त्यानंतर युरोपियन्स मधले पोर्तुगीज गव्हर्नर्स, त्याच्यामधलं पण फ्रान्सिस्को डी अल्मेडा आहे. एक दोघं तिघं आहेत जे इम्पॉर्टंट आहे, त्यांचे नावं आणि ते कधी आलेत.
ब्रिटिश हे युरोपियन्समध्ये हे समजा हे कधी आले 1498 1498 1602 मेजरली आपण बघू शकतो. तर हे सगळ्या गोष्टी तुम्ही पाठ करून घ्या. ह्या गोष्टी लक्षात ठेवा. एवढं करंट अफेअर हिस्ट्री एनफ आहे. एवढं जी केसाठी हिस्ट्री एवढंच एनफ आहे बरं का, याच्यापेक्षा जास्त करू नका. त्यानंतर विषय कोणता उरला? भूगोल. भूगोल. तो भूगोलामध्ये पण काय, भूगोलामध्ये भूगोलाचे काही प्रकार असतात ॲक्च्युली. इकॉनॉमिक जॉग्रफी असते, ह्युमन जॉग्रफी असते, फिजिकल जॉग्रफी असते, इंडियन जॉग्रफी असते. त्यातही अजून छोटे छोटे पार्ट्स आहेत. त्यामधनं महाराष्ट्राचं महाराष्ट्र, आता खूप मूर्खपणा होईल जर मी नदी प्रणाली असं लिहून दिलं तर, कारण की तुम्ही मग कोकणातल्या छोट्या 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 सगळ्या नद्या कराल. एवढी गरज नाही आहे बॉम्बे हायकोर्टसाठी. गोदावरी, त्यानंतर ज्या गोदावरी प्लस हिच्या उपनद्या, ठीक आहे. मग त्यानंतर तापी पूर्ण, एक नर्मदा करा, तापी करा, याच्यासोबत पूर्ण करा, ठीक आहे. भीमा करा, भीमेसोबत खालची आहे ती नदी पण कृष्णा पण करा. माहिती आहे ज्यांच्या मनात सोड महाराष्ट्रामध्ये असं तसं, ठीक आहे. विसरून जा, महाराष्ट्र लिहिलंय, आठवतंय तसं सांगतोय मी. हे काही नोट्स बनवून नाही आणल्या मी, फक्त नोटिफिकेशन आली तेवढं सांगायला केलं होतं. बट मला वाटलं हेही सांगून द्यावं. वेळ नाही आहे माझ्याकडे, नाही राहणार नंतर सेशन घ्यायला, म्हणून एका लेक्चरमध्ये सगळंच काही मला सांगावं वाटतंय. मग भारताच्या नद्या करू. फक्त उगम करायचे ना. उगम कुठे संपते, एखादं तीर्थस्थान आहे का त्याच्यावरती, बस. काय काय करायचंय, उगम, ड्रेन कुठे जाते, ती कुठे मिळते समुद्राला, कोणत्या सिटीमध्ये, कोणत्या याच्यामध्ये पण तुम्हाला सिटी, कोणत्या सिटीमध्ये मिळते किंवा कोणत्या राज्यामध्ये मिळते, कोणत्या राज्यामध्ये समुद्राला जाऊन मिळते, कोणतं समुद्र, ठीक आहे. मग त्यानंतर उगम, ड्रेनेज आणि फेमस ठिकाण. मजा येईल तुम्हाला. मी आता कंबाईनचे सेशन स्टार्ट करणार, त्यावेळेस खूप मजा येईल बरं का. मग त्यानंतर भारतातली फक्त गंगा, ब्रह्मपुत्रा, सिंधू, यांचा फक्त काय करायचंय, उगम आणि उपनद्या. बस ह्या तिघांचं फक्त एवढंच करायचं, उगमस्थान, उपनद्या, बस. ह्याच्या व्यतिरिक्त जास्त कोणी वाचलं तर नापास व्हाल, लक्षात ठेवा. सॉरी, ह्याच्या व्यतिरिक्त जास्त कोणी वाचलं तर वेळ नाही मिळणार, ठीक आहे, बिलकुल वेळ नाही मिळणार. सो प्लीज एवढंच वाचा पुढे चला. थोडा विश्वास ठेवा, थोडा विश्वास ठेवा, काहीतरी एक्सपिरियन्स म्हणून बोलतोय. आणि याच्या व्यतिरिक्त आलं जरी तरी तुमच्याकडे वेळ तर नाही आहे वाचायला, आलं जरी तर येऊ द्या, ठीक आहे, आलं जरी तर येऊ द्या, काही फरक पडत नाही. पण एवढं इम्पॉर्टंट वाचून चला पुढे. मग भूगोलांमध्ये मी तुम्हाला सगळ्यात पहिले नद्या सांगितल्या, नद्या, ओके. आता भूगोलामध्ये बस एवढंच करा, भूगोलामध्ये बाकी काही करू नका, बस. याच्या व्यतिरिक्त काही येणार नाही. आता सर याचं काय, मार्च 14 to 31 मी काय करू, मार्च 14 to 31 मी काय करू, कधी काय करू वगैरे ह्याच्याबद्दल. सर्वप्रथम
मार्च तुम्हाला सगळ्यात पहिले आता फोकस करायचा आहे 20 मार्कांच्या गोष्टींवरती. तर मॅथ्स, रिझनिंग, मराठी, ठीक आहे, सॉरी इंग्लिश. सर मी याचं काय करू? याच्या टेस्ट ज्यांचा रॅपिड रिव्हिजन असेल, रॅपिड रिव्हिजन क्लास जॉईन केलेला असेल, कोर्स जॉईन केला असेल, त्यांनी लेक्चर्स ऐका. ठीक आहे. इंग्लिश तुम्ही लेक्चर्स ऐका. ज्यांनी लेक्चर्स केलेले नाही आहे त्यांनी फक्त आणि फक्त नोट्स वाचा प्लस प्रॅक्टिस टेस्ट और क्वेश्चन्स. सोडवू नका, अख्खी अखंड टेस्ट सोडवू नका जर पास व्हायचं असेल तर. हे काय? प्रॅक्टिस क्वेश्चन्स. प्रॅक्टिस करण्याचे प्रश्न प्रॅक्टिस करायचे फक्त. 14 ते हे करायचे तुम्हाला 14 to 17. 14 ते 17 मार्चपर्यंत हे करायचं आहे. वेळ राहील 4 तास पर डे. 4 आवर्स पर डे तुमचं हे काम राहील. सर 4 आवर्स कसं म्हणताय? 1 तास 20 मिनटं, 1 तास 20 मिनटं, 1 तास 20 मिनटं. ठीक आहे सर. 1 तास 20 मिनटं कसं म्हणताय? 1 तास 20 मिनटामधले पण तुम्ही 20 मिनटं असं डिवाइड करणार. ठीक आहे. मग त्यामध्ये तुम्ही मॅथ्सचे टॉपिक्स घेणार, पर्सेंटेज, मग त्यानंतर तुम्ही ॲव्हरेज, पर्सेंटेज, ॲव्हरेज एक्सेट्रा, स्टेटस. मग स्टेटस लिहिणार. ह्याच्यामधनं माझे इतके चुकले, 4 मधनं 1 चुकला, 40 मधनं 10 चुकले. ठीक आहे, वगैरे वगैरे तुम्ही लिहिणार. मग याचा एक रिपोर्ट तयार करणार आहे इव्हेंच्युअली, की सर्वात जास्त माझे कशावर चुकतायत. मग 18 आणि 19 फक्त त्या टॉपिक्सवरती लेक्चर्स ऐकणार. फक्त त्या टॉपिक्सवरती लेक्चर्स ऐकणार 18 आणि 19, ते पण 4 तास. ठीक आहे, 4 तास. मग तुम्ही इथे पर्सेंटेज, इथे ॲव्हरेज टाकलं, इथे रिझनिंग टाकाल, रिझनिंगचा टॉपिक टाकाल आणि इथे इंग्लिशचा टॉपिक टाकाल. ठीक आहे. हे तुमचे 1 तास, हे 4 तासामधले तुमचे 1 तास 20 मिनटं, 1 तास 20 मिनटं, 1 तास 20 मिनटं. मग तुम्ही 1 तास 20 मिनटं हे सोडणार, 1 तास 20 मिनटं दुसरा सब्जेक्ट, 1 तास 20 मिनटं तिसरा सब्जेक्ट. फक्त 4 तास तुम्हाला टेस्ट सोडवायला द्यायच्या आहेत. इंग्लिशमध्ये थोडासा डिफरंट राहील. इंग्लिशमध्ये तुम्हाला नोट्स वाचावे लागतील टेस्टच्या सोबत. इंग्लिशमध्ये टेस्टच्या सोबत नोट्स वाचावे लागतील. हा फक्त 4 तासांचा टाइम टेबल आहे. 3 तास जे आहे ते तुमचं लेक्चर, जे मी आज वाचलं, आज मी पहिले 4 तास जे सोडवलं त्याचा जो मी रिपोर्ट तयार केला ह्या 4 तासाच्या एंडिंगला. ठीक आहे, त्या रिपोर्टच्या बेसिसवरती मी लेक्चर बघणार की माझं चुकलं काय, का चुकतं आहे, कोणते टॉपिक्स चुकत आहेत, एक्झॅक्टली काय चुकतं आहे ते पिन पॉईंट करून मी अगोदर लेक्चर करणार. मग त्याच्यावरती नोट्स वाचणार. ठीक आहे, लेक्चर करणार, मग नोट्स वाचणार. जर मला ह्या नोट्स राहतील क्लास नोट्स वाचल्यानंतरही जर मला कळतंय असं की हा जो प्रकार प्रश्नामध्ये दिलाय हा मास्तरांनी किंवा टीचरनी, मॅडमनी शिकवलेला नाही आहे, ओके, असं होतं, प्लीज क्लासेसला ॲनालाइज जज असंच करतात, हा शिकवलेला नाही आहे, तो प्रकार लिहून ठेवायचा इथे ह्याच डायरीवरती. आणि तो प्रकार तुम्ही लिहिला
तो तशा प्रकारचे तुम्हाला 3पेक्षा जास्त वेळेस जर प्रश्न आले, समजून घ्यायचं हा टॉपिक शिकवलेला नाही आहे, हा इम्पॉर्टंट आहे पण मॅडमनी सरांनी शिकवलेला नाही. लगेच यूट्यूबवरती जायचं, गुगल करायचं आणि यूट्यूबवरती जायचं, कोणी शिकवलं आहे का बघायचं. कोणी शिकवलेलं नसेल तर ज्या टीचरकडून तुम्ही क्लास केलेला आहे, ज्याच्याकडे 100, 200, 400 किंवा 1800 रुपये भरलेत, त्या टीचरला कॉल करायचा आणि त्यांना म्हणायचं मॅडम हा किंवा सर हा टॉपिक माझा तुम्ही शिकवलेला नाही. टीचरचं काम काय मग तुम्हाला? टीचर म्हणेल मी शिकवलेला नाही पण इम्पॉर्टंट नाही. टीचर म्हणू शकते कारण तिला त्याला शिकवायचं नाही आहे. मग तुम्ही म्हणायचं मॅडम तो इम्पॉर्टंट नाही आहे बट मला हे बऱ्याच वेळेस आलेलं आहे, सो तुम्ही आता वेळ घ्या तुमचा आजच्या दिवसाचा किंवा संध्याकाळपर्यंतचा, बट संध्याकाळी मला 9 वाजेनंतर समजावून सांगा. ठीक आहे, म्हणजे टीचर पण तो टॉपिक प्रिपेअर करेल प्रॉपरली तुमच्यासाठी, संध्याकाळी तुम्हाला सांगेल. सर टीचरला परेशान होईल असं होईल, काही नाही, पैसे भरलेत ना, कुणी परेशान नसतो, पैसे घेतलेत त्यांनी तुमचे, आम्ही तुमचे. ठीक आहे, करिअरपेक्षा जास्त मोठं काहीच नाही. मग हा राहील तुमचा ह्याचा टाइम टेबल. हा तुम्हाला एक्झॅक्टली असं 14 तारीख ते 17 तारीख 3 दिवस तुम्ही केलं. मग 18, 19 तारीख लेक्चर्स करतायत तुम्ही. ठीक आहे, हे 4 तास तुम्ही जर पर डे देतायत तर तुम्ही 3 तास लेक्चर्स प्लस नोट्स करताय. 18, 19, 20 समजा जे काय असेल, आता हा आपला 31 तारखेपर्यंतचा, 18, 19, 20 तुम्ही ह्याच टॉपिक्सबद्दल पुन्हा टेस्ट आणि रिव्हिजन करतात. म्हणजे हा गेला 14 ते 20. ठीक आहे, हेच करतात. सर आता 10 दिवस काय करू? आता आपल्याकडे उरले 20 तारखेनंतर 11 दिवस. ठीक आहे, म्हणजे 20 मार्च टू 31 मार्च. 20 मार्च ते 31 मार्च नोट्स वाचायचं आहे आपल्याला. व्हॅल्यू ॲडिशन म्हणजे काही जर एक्स्ट्राचं आहे काहीतरी कुठे मला टेस्टमधून मिळालं ते मी ॲड केलेलं ते पुन्हा एकदा वाचायचं आहे. हा काळ संपूर्ण अख्खा दिवस फक्त वाचनासाठी राहील. याच्यातून तुम्ही एकही दिवस टेस्ट सोडवू नका असं माझं मत आहे. बट जर तुम्हाला वेळ मिळाला तर एंड ऑफ द डे सब्जेक्ट वाईज टेस्ट सोडवा. इथे आपण काय करत होतो माहिती का, इथे टॉपिक वाईज टेस्ट सोडत होतो. तो टॉपिक ती टेस्ट, तो टॉपिक ती टेस्ट, तो टॉपिक ती टेस्ट. इथे एंड ऑफ द डे तुम्हाला 21 ते 30 अख्खा सब्जेक्ट वाचायचा, सब्जेक्ट वाईज टेस्ट सोडवायची, अख्खा सब्जेक्ट वाचायचा, सब्जेक्ट वाईज टेस्ट सोडवायची. हे तुम्हाला मार्च ह्या महिन्यात करायचं आहे. सर मी ह्या महिन्यात मार्चमध्ये, अख्ख्या मार्चमध्ये दुसऱ्या सब्जेक्ट्सला हात लावू नको का? तर बाळा नाही, तू बिलकुल दुसऱ्या विषयांना हात लावायचा नाही. हे आपले 60 मार्क्स आहेत, हे आधी सिक्युअर करायचे आपल्याला. 60 पैकी 55 आलेच पाहिजे. मग सर मी आता 1 एप्रिल ते 13 एप्रिल मी काय करू? इथे येईल तुमचं सगळ्यात प्रायोरिटी. आता प्रायोरिटी इथे सेट होईल. GS चे सब्जेक्ट्स, मग त्यानंतर हे 1 नंबरला प्रायोरिटी तुमचं 2 hours पर डे. दोन तास प्रति दिवस प्रति विषय, 2 तास प्रति दिवस प्रति विषय. म्हणजे मग तुमचा इतिहास, भूगोल हे येईल. मग त्यानंतर येईल करंट अफेअर्स. म्हणजे हे तुमच्या जवळजवळ 6 तास गेलेत बरं का. दहा तासाचा अभ्यास धरून चालतोय मी, 8 ते 10. करंट अफेअर्स जर मंथ वाईज वाचत असेल किंवा अखंड वाचत असेल तर तुम्ही इथं पेज नंबरचं डिस्ट्रीब्युशन करून घ्या. पेजेस वाटून घ्या मला, कोणते कोणते पेजेस, किती पेजेस एका दिवसात करायचे आहे. हे तुम्ही करणार फक्त 2 hours. ठीक आहे, हे फक्त करणार 2 hours. मग मराठी करणार 2 hours. हे तुम्ही 1 एप्रिल ते 13 एप्रिल करणार. ठीक आहे, 1 एप्रिल ते 13 एप्रिल करणार. 13 एप्रिल, ॲट द एंड ऑफ द 13 एप्रिल हे तीनही पार्ट तुमचे 100% कंप्लीट झालेले पाहिजे. ठीक आहे, फक्त 10 मार्काला आहेत. मग त्यानंतर ह्या 13 दिवसांमध्येच तुम्हाला 1 तास कम्प्युटरला द्या.
ह्याच्यातला एखाद तास कमी करू शकता, ह्याच्यातला अख्खा 1 तास कमी करू शकतात. 1 तास पर सब्जेक्ट जरी केला तर चालेल. हे फक्त 5 दिवसाचं काम आहे, मी ते 13 दिवस दिलेत तुम्हाला. ठीक आहे, आय होप तुम्हाला कळतंय. ह्याच्या नोट्स काढायच्या. रॅपिड रिव्हिजनला जर कुणी असेल दॅन इट इज फाईन, त्यांना मिळतील. नोट्सही काढून देईल मी त्याच्या, तर त्या वाचून घ्यायच्या फक्त. करंट अफेअर्स परत नोट्स मिळणार आहे. सो इथे ज्यांचं रॅपिड रिव्हिजन कोर्सेसला जे आहेत त्यांचं इथे बराच एफर्ट्स वाचणार आहे. मग कम्प्युटर 1 तास कम्प्युटरला द्या, नोट्स वाचा, लेक्चर बघा. ठीक आहे, हे ॲट द एंड ऑफ द डे तुमचा एवढा पार्ट झालेला राहील 13 एप्रिलला. ठीक आहे, मग दिवस संपल्यानंतर पर डे तुम्हाला सब्जेक्ट वाईज टेस्ट, सब्जेक्ट वाईज, टॉपिक वाईज नाही. इथे तुम्हाला यांच्या फक्त सब्जेक्ट वाईज टेस्ट द्यायचे आहे, टॉपिक वाईज देऊ नका. ठीक आहे, समासावरती एवढे क्वेश्चन तेवढे क्वेश्चन ते तुमचं कंबाईन नाही आता. इथे सब्जेक्ट वाईज एक अख्खा विषय घेतला, टेस्ट पटपट पटपट सोडवला, 100 100 150 200 क्वेश्चन सोडवून काढले. हे झालं तुमचं ह्या विषयांचं. तर तिकडे 60 मार्क झाले होते, 70 मार्क 80 मार्क 90 मार्क पेपर कंप्लीट. आता सर मी ह्या दिवसांमध्ये काय करू? ह्याला म्हणतात क्रीम डेज. डिसाइडिंग डेज, निर्णायक दिवस असतात हे, निर्णायक. ह्याच्यामध्ये असते रिव्हिजन. सर रिव्हिजन तर तुम्ही वेगळी सांगितली आहे, रिव्हिजन, रिव्हिजिट, रीडिंग नाही. एक लेक्चर आहे माझं, तुम्ही ऐकलं असेल. तर रिव्हिजन करायची, पण तर कशी करायची याची रिव्हिजन? सर मॅथची रिव्हिजन काय करणार? अरे बाबा मॅथची रिव्हिजन तू फॉर्म्युलाज कर, ट्रिक्स कर. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्ही रीजनिंग, परत फॉर्म्युलाज, ट्रिक्स. ठीक आहे, प्रॉपर रिव्हिजन लागेल इंग्लिश, प्रॉपर रिव्हिजन लागेल कम्प्युटर, अख्खं तुम्हाला रिवाइज करावं लागेल. प्रॉपर रिजनिंग लागेल, GS GK. 10 जरी आहे तर महत्त्वाचे मार्क्स आहेत. तर इंग्लिश, कम्प्युटर, GS GK याला तुम्हाला प्रॉपर एकदम बसून रिवाइज करावं लागणार आहे. ओके, सो मग तुम्ही याचे रिव्हिजन लेक्चर्स करा परत एकदा, किंवा लेक्चर्स करायला इथे वेळ नाही. हां सॉरी, चुकलं माझ्याकडून. लास्टच्या ह्या दिवसांमध्ये लेक्चर्स कधीच करू नका, एकही लेक्चर करू नका. हे मी लास्ट 15 डेज वगैरे जो प्रोग्राम होता आपला आहे, म्हणजे अजूनही जिवंत आहे तो प्रोग्राम, तो घेणार आहे मी. तर लास्टच्या 15 डेजमध्ये लेक्चर कोणतेच करायचे नाही. ह्याच्या नोट्स, ह्याच्या नोट्स, ह्याच्या नोट्स, फक्त नोट्स वाचायच्या, ओनली नोट्स, ओनली नोट्स. रिव्हिजनची स्ट्रॅटजी एकदा राहील रीडिंग. म्हणजे काय? हातात घेतलं, वाचून काढलं. मग राहील रिव्हिजिटिंग. रिव्हिजिटिंग म्हणजे काय? क्वेश्चन सोडवला, चुकलेले टॉपिक्स आले, वाचलं. ह्या पर डेला इथे ह्या पूर्ण 14 दिवसांमध्ये, हे 12 दिवस आहेत, 12 दिवसांमध्ये 6 टेस्ट फुल लेंथ, टाइम बाउंड लावून 90 मिनिटे लावून 6 टेस्ट सोडवायचे 1 दिवसाआड. ठीक आहे, 6 ते 7 टेस्ट सोडवायचे 1 दिवसाआड. तर ह्या टेस्टमधून जो रिझल्ट येतोय माझा, त्याच्यामधून रिव्हिजिट करायचं, यायचं आणि परत भेट द्यायची त्या टॉपिक्सला जे मला अवघड गेलेत. रिव्हिजिटमध्ये टॉपिक्स कोणते येणार? हे टॉपिक्स, इथे जे मी टॉपिक्स काढलेत त्यांना रिव्हिजिट येणार. रीडिंगमध्ये कोणते टॉपिक्स येणार? रीडिंगमध्ये सर्वच टॉपिक्स येणार. मग राहणार रिव्हिजन. रिव्हिजन म्हणजे जर समजा मी सांगितलं तुम्हाला एक शॉर्ट क्वेश्चन फॉर्मॅट असतो, गोदावरीचा उगम, उगमस्थान, क्वेश्चन मार्क. ऑप्शन्स दिलेत का? नाही. हे क्वेश्चन मार्क तुम्ही स्वतः बनवून ठेवलेत अभ्यास करता करता. मग हे आता मी काय करतो, माझ्या डोक्यातून पुढे आणतोय ती गोष्ट, है ना. ह्याला रिव्हिजन म्हणतात. आपल्या विजनमधून काहीतरी समोर येते, काहीतरी समोर चूज नाही करत आपण, विजनमधून समोर आणतो. ही पक्की रिव्हिजन असतं, म्हणजे याच्यातून तुमच्या डोक्यातून काहीच जात नाही. हे कंबाईन वगैरेच आपण ज्यावेळेस सुरू करू ना, त्यावेळेस तुम्हाला मी खूप प्रत्येक याचं रिव्हिजनचे टॉपिक्स पण, नोट्स पण मी देत जाईल तुम्हाला. ठीक आहे, रिव्हिजन. ठीक आहे, ॲट द एंड ऑफ दिस आय थिंक, आय होप
एव्हरीथिंग विल बी क्लिअर. होऊ शकत असेल तर 10 तासांपेक्षा जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करा. जे जॉबला आहेत त्यांनी जॉबवरून सुट्टी घेण्याचा प्रयत्न करा. सुट्टी मिळत नाही तर जॉब सोडण्याचा प्रयत्न करा. अशी अपॉर्च्युनिटी पुन्हा कधीच येणार नाही आहे. एवढ्या जागा पुन्हा कधीच येणार नाही आहे. मान्य आहे अनएक्सपेक्टेडली खूप जास्त फॉर्म्स बॉम्बे हायकोर्टच्या प्रिन्सिपल बेंचला आलेले आहेत. संभाजीनगर बेंचला पण जास्तच फॉर्म आलेत, अपेक्षा नव्हती एवढी. बट आपल्याला फॉर्मशी काही घेणं देणं नाही. आपल्याला एक जागा पाहिजे. ठीक आहे. मूर्ख लोक जे कट ऑफ सांगतात त्यांच्याकडे जाऊ नका. जोपर्यंत पेपर समोर येत नाही, पेपरची डिफिकल्टी लेवल जोपर्यंत आपण बघत नाही की हा क्वेश्चन एका जनरल स्टुडंटला सोडवता येईल का, मग त्याचे पर्सेंटेज काढायचे की कोणता किती पर्सेंट, आणि मग इतके जनरल स्टुडंट्सला सोडवता येऊ शकतो, इतक्या जागा आहेत, याच्यामधून जनरल स्टुडंट्स म्हणजे एक नॉर्मली फक्त अभ्यास नॉर्मल करणारे, तर ते स्टुडंट्सचा कट ऑफ वगैरे त्या हिशोबाने कट ऑफ काढला. तो आता कट ऑफ काढणं फक्त एक मूर्ख अंदाजा आहे. ठीक आहे, ते करू नका. कट ऑफवरती लक्ष देऊ नका. सर मला हे द्या, सर मला ते द्या. जे पाहिजे एक्झॅक्टली जे पाहिजे. सर मला नोट्स पाहिजे, तर मला नोट्स पाहिजे नाही सांगायचं. मला कोणत्या विषयाच्या कोणत्या टॉपिकच्या नोट्स पाहिजे ते सांगायचं. किंवा मी ॲटलिस्ट तुम्हाला सांगेल की हा विषय इथे जाऊन वाचा, नसतील तर. बट पिन पॉइंटेड सांगा, पटकन उत्तर घ्या, पुढे जा. टेलिग्रामवर इकडे तिकडे फापट चर्चा करत बसू नका. रिक्वेस्ट आहे. बाकी मला एक माहिती आहे की जे 1,70,000 वगैरे वगैरे फॉर्म आलेत त्यातनं 1,20,000 पोरं तर ते असं घरच्यांना धोका देण्यासाठी बाहेर गावी, आपण गावात राहतोय बाबा, गाव सोडायचं आहे आपल्याला, तर घरूनच पैसे घेऊन शहरात येऊन राहत आहे, फक्त ते मजा मस्ती करतात, त्यांचं सोडा. त्यांनी टेलिग्राम फर्स्ट टाइम पाहिले, काहीतरी खूप सारे लोक चॅट करतात, अरे इथे तर आपण शिवाई देऊ शकतो, आपल्यापर्यंत कोणी येत नाही. ठीक, मी येतो बरं का, मी येत असतो. नालायकपणा केलं तर मी सरळ घरी येत असतो, आहेत माझ्याकडे पर्याय. बट स्टील माझ्या ग्रुप्सवरती तर नालायकपणा कुणीही कुणासोबत करायचं नाही, दोघांनाही पकडेल मी. ठीक आहे. बट ही चर्चा तुमची असते, तर ह्या चर्चामध्ये पडू नका. जे सिन्सिअर स्टुडंट आहे, जे काही इम्पॉर्टंट असेल ना, मी आपल्या ग्रुपवर स्वतः आपला मेसेज राहील. ठीक आहे. आपला एक स्पेशल संगमचा ग्रुप आहे, त्या स्पेशल संगमच्या ग्रुपवरती जा. त्या स्पेशल संगमच्या ग्रुपवरती आपण फक्त नोटिफिकेशन टाकतो, हे फापट चर्चा नसते या लोकांची. ठीक आहे. चला मग भेटूया आपण पुन्हा एखादी एसेन्शियल नोटिफिकेशन आली तर. आज मी तुम्हाला जनरली जेवढ्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या गोष्टींवरती व्यवस्थित लक्ष द्या. ठीक आहे. जे काही एखाद विषय किंवा एखाद गोष्ट तुम्हाला वाटेल की समजली नाही किंवा व्यवस्थित सांगितली नाही आहे, तो मला मेसेज करा. कॉल्स जनरली होणार नाही माझ्याच्याने अटेंड करणं, तर मेसेज करा, मी तुम्हाला क्लिअर करतो. ठीक आहे. ज्यांचे जॉब आहेत त्यांनी मेसेज करून काही उपयोग नाही आहे, वेळ खूप कमी आहे. ठीक आहे. सो तुम्हाला मॅनेज करावं लागेल रात्रीचा वेळ किंवा जॉबचा वेळ, तो बाकी तुमच्याकडे पर्याय नाही. ठीक आहे. चला भेटूया मग पुन्हा एकदा पुढच्या लेक्चरला, पुढच्या काहीतरी हे घेऊन. थँक्यू सो मच.